पाठ आपण सुरू करूया. आजच्या पाठाचे नाव आहे वाक्य रूपांतर. तर आजच्या पाठामध्ये पहिल्यांदा शिकू की आपण वाक्य म्हणजे काय असतं, वाक्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्या प्रत्येक वाक्याचे रूपांतर कसं केलं जातं. त्या वाक्याचे प्रकार आहेत 4 अशा प्रकारच्या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये कसे रूपांतर केले जातं, हे आपण सर्व पाहू आज. तर आजच्या पाठाला सुरुवात करू आपण. सर्वप्रथम वाक्य म्हणजे काय? शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. अर्थपूर्ण समूह म्हणजे काय? कोणते शब्द असतील. आपण आता फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ आपण म्हणतो, मी गावाला जात आहे. आता हा एक शब्दांचा समूह आहे. पण या शब्दाच्या समूहाला काहीतरी अर्थ आहे, त्यातून काहीतरी मिनिंग निघतोय का काहीतरी अर्थ निघतोय. पण तोच शब्दाचा समूह काहीतरी वेगळा असेल. मी कशाला, कुठे, काय हे सुद्धा शब्द आहेत किंवा हे सुद्धा काय आहे ते एक वाक्य. पण ह्याच्यातून काही अर्थ निघत नाही किंवा ह्याच्यातून काही तुम्हाला समजून येत नाही. तर वाक्य म्हणजे काय? शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. शब्दाचे जो काही समूह असेल शब्दांचा त्यातून काहीतरी मिनिंग निघत असेल किंवा त्यातून काहीतरी अर्थ निघत असेल, तर त्या शब्दाच्या समूहाला आपण काय बोलतो? वाक्य असे बोलतो. तर वाक्याचे प्रकार. आपण आपल्या बोलण्यातून अथवा लिखाणातून आपले विचार वेगवेगळ्या रूपाने व्यक्त करत असतो. कधी विचार प्रश्न रूपात असतात, तर कधी साध्या वाक्यात असतात. तर कधी मनातील भावना आनंद, दुःख, आज्ञा, विनंती या रूपात असतात. यावरून वाक्याचे प्रकार तयार होतात. आता आपण जेव्हा बोलत असतो किंवा संवाद साधत असतो, त्यातून जे काही आपण बोलतो किंवा आपण जे काही वाक्य बोलतो, त्या वाक्यातून आपल्या काहीतरी भावना प्रदर्शित होत असतात. आपले काही आज्ञा असतील, आनंद असेल किंवा प्रश्न असेल, असे काहीतरी वेगवेगळ्या भावना काय होतात त्या वाक्यातून प्रकट होत असतात. तर त्या प्रकट होण्याच्या भावनेवरून किंवा जे काही शब्दसमूह असेल किंवा शब्दसमूहात लपलेली जी काही भावना असेल, त्याच्यावरून काय करतात ते वाक्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण बघू आपण वाक्याचे प्रकार कोणते कोणते आहेत. त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची वाक्य येतात, ते कशी वापरली जातात. तर आपण रोजचं काही जे व्यावहारिक जीवन असेल त्यावेळी संवाद साधताना ते वाक्य कशी वापरली जातात हे पाहू आपण. तर वाक्याचे प्रकार. वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. पहिला आहे विधानार्थी, ज्याला विधानार्थक वाक्य बोलतो. दुसरा आहे प्रश्नार्थी, प्रश्नार्थक वाक्य. तिसरा आहे उद्गारार्थी, उद्गारार्थक वाक्य. आणि चौथा आहे आज्ञार्थी, आज्ञार्थक वाक्य. तर हे जे वाक्याचे प्रकार असतील, या वाक्याच्या प्रकारातून काय होतं, वेगळ्या भावना प्रकट होतात. कोण आज्ञा देतं, कोण विनंती करतं, कोण आशीर्वाद देतात, कोणी प्रश्न विचारतात. तर ह्यातून काय होतं ते वेगवेगळे भाव प्रदर्शित होतात. तर ह्याच्यावरूनच काय पडले ते 4 प्रकार आहेत. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. तर विधानार्थी. विधानार्थी म्हणजे काय? ज्या वाक्यात केवळ विधान केले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. जसं की कोणतंही आपण वाक्य बोलतो किंवा कोणताही शब्दसमूह बोलतो. तो वाक्य संपल्यानंतर पुढे काही नाही किंवा पुढची काय करतो आपण अपेक्षा ठेवत नाही किंवा त्यातून काही उत्तराची अपेक्षा नसते किंवा त्यातून काही अन्य काही वाक्यांची काय नसते त्यामध्ये अपेक्षा केलेली नसते. त्याला काय बोलतो आपण विधानार्थी वाक्य बोलतो किंवा त्यातून एक परफेक्ट किंवा एक काय केलं असतं, एक विधान केलेलं असतं. उदाहरणार्थ माझे वडील आज गावी गेले. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. तर हे जे वाक्य असतील 3 वाक्य असतील, तिन्ही वाक्यातून काय होतो हा कोणता एक भाव प्रदर्शित होत असेल, पण या वाक्यानंतर दुसरं कोणतं विधान नाही की या वाक्यानंतर आपण काही अपेक्षा ठेवत नाही की समोरून काही उत्तर मिळतील किंवा समोरून काही विनंती मिळतील किंवा आज्ञा मिळतील. हे वाक्य पूर्ण झालं तिथे तुमचा संबंध काय करून जातो हा संपून जातो. त्याला काय बोलतो आपण विधानार्थी वाक्य असे बोलतो. दुसरा आहे प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. आता जेव्हा आपण एखाद्याशी संवाद साधतो किंवा दुसऱ्या एका व्यक्तीशी आपण जेव्हा बोलत असतो, तेव्हा आपण त्याला काही प्रश्न विचारतो, त्याला काही आपण त्यांच्याविषयी विचारत असतो. त्याला काय बोलतो आपण हे प्रश्नार्थी वाक्य असे बोलतो. म्हणजे समोरच्या समोरच्याकडून आपण काय करतोय का समोरच्या व्यक्तीकडून आपण काय करतोय उत्तराची अपेक्षा करतोय.
त्यावेळी तो वाक्य काय होऊन जातं ते प्रश्नार्थी वाक्य होऊन जातं. जसं तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? मी घरात येऊ का? आपण यांना पाहिलंत का? माझ्यासाठी काही पत्र आहे का? मला यातून कोण बाहेर काढेल? जसं आपण आताच्या वेळी खूप सारे विद्यार्थी अशाच टीचरांना किंवा शिक्षकांना प्रश्न विचारतात. सर शाळा कधी सुरू होणार आहे? सर अभ्यासक्रम कधी संपणार आहे? किंवा आपण काय करतो समोरच्या व्यक्तीकडून काय करतो उत्तराची अपेक्षा करतो. तेव्हा ते वाक्य काय बनून जातं हे प्रश्नार्थी वाक्य असे बनून जातं. उद्गारार्थी किंवा उद्गारार्थक वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यात उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी उद्गारावाचक चिन्ह असते. म्हणजे उद्गारार्थी म्हणजे काय? जेव्हा कोणती वस्तू बघतो किंवा जेव्हा आपण संवाद साधतो आपल्या भावना इतक्या जोरात आपण प्रदर्शित करतो की आपल्या भावना एकदम इतक्या जोरात दाखवतो. त्यावेळी काय होतं ते उद्गार काढतो किंवा आपण काय करतो भावनेचा आपण काय करतो ते उद्गार काढलेला असतो. त्यावेळी ते कोणते होऊन जातात हे उद्गारवाचक उद्गारार्थक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य होऊन जातं. जसं किती सोपी कविता ही अबब केवढी प्रचंड आग आहे. त्याने शेतीत केवढी सुधारणा केली. ऐक किती लागले तुला. बापरे केवढ्या मोठ्या लाटा या. पण हे जेव्हा आपण वापरतो त्यावेळी उद्गारवाचक चिन्ह वापरणं गरजेचंच असतं. जोपर्यंत तुम्ही उद्गारवाचक चिन्ह वापरत नाही तोपर्यंत ते उद्गारार्थी वाक्य होत नाही. त्यामुळे उद्गारार्थी वाक्य तेव्हा होतं जेव्हा तुम्ही उद्गारवाचक चिन्ह काय करता तिथे वापरता. चौथा असेल आज्ञार्थी किंवा आज्ञार्थक वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टीचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे तिचं काही क्रियापद असेल किंवा आपण वाक्याचे जे क्रियापद असेल वाक्याच्या क्रियापदातून आपल्याला कळून येते की समोरचा विनंती करतोय आपल्याला, समोरचा आपल्याला आज्ञा देतोय, की समोरचा आपल्याला हुकूम देतोय, की आपल्याला समोरचा आशीर्वाद देतोय किंवा काही प्रार्थना करतोय. म्हणजे वाक्याच्या क्रियापदावरून काय समजून येतं आपल्याला ते कोणत्या तरी गोष्टीचा बोध होतो. कोणत्या तरी भावनेचा बोध होतो. आज्ञा असेल, हुकूम असेल, विनंती असेल, प्रार्थना असेल, आशीर्वाद असेल. तेव्हा काय होतं ते आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरण तुझे पुस्तक मला दे. आता इथे काय केलेलं आहे विनंती केलेली आहे किंवा इथे काय केली इथे हुकूम दिलेत तुझे पुस्तक मला दे. याने मग ओटा सोडून शेताच्या बाहेर हो. इथे सुद्धा काय दिलं इथे हुकूम दिलेला आहे. तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. ते काय केलेलं प्रार्थना केलेली आहे. बाबा थोडोबा माझ्या पोराच्या कामात यश दे. इथं पण काय केलेले प्रार्थना केलेली आहे देवाला. पाचवा असेल खूप शिक खूप मोठा हो. तर ह्या वाक्यामध्ये काय केलं समोरच्या व्यक्तीला आशीर्वाद दिलेले. आता या पाचही उदाहरणामध्ये जी आपण 5 उदाहरणे पाहिले. त्या पाचही उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसून येतं? कोणत्या तरी वाक्यामध्ये हुकूम दिसून येतात, कोणत्या वाक्यामध्ये विनंती दिसून येते, काही वाक्यामध्ये प्रार्थना दिसून येतात, काही वाक्यामध्ये आशीर्वाद दिसून येतात. तर अशा वाक्यांना आपण काय बोलतो? आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. तर सर्वप्रथम कोणता होता विधान. विधानामध्ये काय केलं तर केवळ एक विधान केलं जातं आणि समोरचा उत्तर देईल असं कोणती अपेक्षा असते त्यावेळी काय जातं ते आज गावी गेले. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. हे काय आहे ते उद्गारवाचक विधानार्थी काय आहे ते वाक्य आहेत. इथे काय केलं फक्त केवळ आणि केवळ विधानच केलं जाते. प्रश्नार्थी ह्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीकडून आपण उत्तराची अपेक्षा करतो. त्यामुळे हे वाक्य काय होतात हे प्रश्नार्थी वाक्य होते. आणि ह्या ज्या शेवटी काय केले जातात हे प्रश्नचिन्ह हे वापरले जातात. जोपर्यंत तुम्ही प्रश्नचिन्ह वापरत नाही तोपर्यंत ते वाक्य प्रश्नार्थी होत नाही. आणि ह्यातून काय केलं जातं फक्त समोरच्या व्यक्तीकडून उत्तराची अपेक्षा असते. तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? मी घरात येऊ का? आपण यांना पाहिलंत का? माझ्यासाठी काही पत्र आहे का? मला यातून कोण बाहेर काढेल? उद्गारार्थी ह्याच्यामध्ये एक उद्गार काढला जातो की आश्चर्याचा उद्गार असेल किंवा भावनेचा उद्गार असेल. पण हे जेव्हा उद्गारार्थी चिन्ह आपण जेव्हा उद्गारार्थी वाक्य वापरतो त्यावेळी
काय केलं जातं ते उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. जसं किती सोपी सोपी कविता ही अबब केवढी प्रचंड आग आहे. त्याने शेतीत केवढी सुधारणा केली. ऐक किती लागले तुला. बापरे केवढ्या मोठ्या लाटा ह्या. इथे काय केलं आपण भावनेचे उद्गार काढलेले आहेत. तर त्याच्यामुळे हे वाक्य काय झालेत उद्गारार्थी झालेत आणि शेवटी आपण काय लावले त्याचे उद्गाराचे चिन्ह वापरलेले आहे. आद्यार्थी या वाक्याचे जर क्रियापद असल्या क्रियापद पदावरून आपल्याला आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टीचा काय होतो बोध होत असतो. त्यावेळी काय होतं ते आज्ञार्थी. तुझे पुस्तक मला दे, ज्ञानबा कोटा सोडून शेताच्या बाहेर हो. तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. बाबा तळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे. खूप शिक, खूप मोठा हो. म्हणजे हे जे वाक्य असेल या वाक्यातून काय होतं आपल्याला कोण आज्ञा देत आहे, कोणी हुकूम देत आहे, कोणी विनंती करत आहेत, कोणी प्रार्थना करत आहेत, तर कोणी आशीर्वाद देत आहे. त्याच्यामुळे हे काय झालं ते आज्ञार्थी वाक्य झालेलं आहे. आता वाक्याचे रूपांतर. आता मेन जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिकेकडे येतात. प्रश्नपत्रिकेमध्ये काय जातं दोन प्रकारचे प्रश्न येतात. पहिला येतो की वाक्याचा प्रकार ओळखा. तिथे वाक्य दिलेलं असणार आणि ते वाक्यात तुम्हाला काय करायचं ते प्रकार ओळखायचे. आणि दुसरा येतो वाक्याचे रूपांतर. वाक्याचे रूपांतर करायचे म्हणजे काय? प्रश्नार्थीचा आज्ञार्थी, आज्ञार्थीचं विधानार्थी, विधानार्थीचं तुम्हाला कोणताही प्रकार दिला असेल त्या प्रकाराने तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला वाक्याचे रूपांतर करायचं. पण वाक्याचे रूपांतर करताना तुम्हाला काही अटी असतात, तुम्हाला काही कंडिशन असतात. त्या अटी काय करायला लागतात ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. तरच तुमचे वाक्याचे रूपांतर हे बरोबर मांडलं जातं. तर असं काय कोणत्या अटी आहेत ते आपण पाहू. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्य रूपांतर करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. म्हणजे जे काही वाक्य असेल ते वाक्याचा जो काही अर्थ असेल त्या वाक्याच्या अर्थामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. तुम्ही त्याच्या रचनेमध्ये बदल करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये शब्द जे असतील शब्द इकडे तिकडे करू शकता पण त्या वाक्याचा अर्थ जराही बदलता कामा नये. फक्त त्या वाक्याची काय करायची तुम्हाला रचना बदलायची. म्हणजे अर्थाला काय करायची वाक्याच्या अर्थाला कोणतीही बाधा आणायची नाही. ही महत्वपूर्ण काय तिथे महत्वपूर्ण अट अशी आहे की तुम्हाला अर्थामध्ये बदल न करता त्याच्या काय करायचे रचनेमध्ये बदल करायचे तरच ते वाक्याचे काय केले जातं ते रूपांतर मानलं जातं. तर सर्वप्रथम पाहू प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. म्हणजे इथे काय करायचे प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी मध्ये रूपांतर करायचे. नेहमीच्या व्यवहारात बोलताना आपण अनेक प्रश्न विचारतो. जसे तू कोठे चाललास? तुला किती गुण मिळाले? प्रकृती आता कशी आहे? वगैरे वगैरे. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरे अपेक्षित असतात. म्हणजे उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात. परंतु काही प्रश्न असे असतात की प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले असते. जसे जगी सर्व सुखी असा कोण आहे? या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. असे त्याचे उत्तर स्पष्ट होते. पण ह्याच्यामध्ये काय करायचे? पण ह्याच्यामध्ये महत्वपूर्ण टीप अशी आहे प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी बनवावे. पण प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचे उत्तर म्हणून विधानार्थी वाक्य होकारार्थी ठेवावे. जसं म्हणजे जर प्रश्न विचारायला प्रश्न हा जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य करताना काय करायचे ते नकारार्थीच बनवायचे. त्याच्या उलट प्रश्न हा नकारार्थी असेल तर त्याचे उत्तर हे विधानार्थी वाक्य होकारार्थी ठेवायचे. जे काही उदाहरण पाहू आपण. पहिलं उदाहरण आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो. त्याचं विधानार्थी वाक्याचं काय करायचं तुम्हाला प्रश्नार्थी करायचं. आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. दुसरा
विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. हा विधानार्थी असेल, विधानार्थीचं काय करायचं तुम्हाला हे प्रश्नार्थी करायचे. जसं विमान प्रवास कोणाला आवडत नाही. तर हे जो 2 आपण उदाहरणं जर पाहिली, या उदाहरणावरून तुम्हाला दिसेल, की ह्याच्यामध्ये तुम्हाला रचनेमध्ये बदल केलेला दिसतोय. पण वाक्याचा जो अर्थ असेल, वाक्याचा अर्थ काय हा जसाचा तसा ठेवलेला आहे. फक्त यांच्यामध्ये काय केलं रचनेमध्ये बदल केले. पण वाक्याचा अर्थ जो असेल, वाक्याचा अर्थ काय हा सेम टू सेम आहे. फुकट दिले तर कोण नको म्हणेल? ह्या प्रश्नाचं काय करायचं ते विधानार्थीमध्ये करायचं. फुकट दिले तर कोणीही नाही म्हणणार नाही. फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. मुलांनी आई-वडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे. याचं काय करायचं प्रश्नार्थी. मुलांनी आई-वडिलांना म्हातारपणी सांभाळायला नको का? अपमान केल्यास कोणाला राग येत नाही. हे जर विधानार्थी करायचं तर अपमान केल्यास कोणालाही राग येतो. आता हे जे आपण 5 उदाहरणं पाहिली, या 5 उदाहरणामधून तुम्हाला हे दिसेल, की अर्थ हा जसा तसा ठेवलेला आहे. पण अर्थ जसा तसा ठेवताना काय केलेलं फक्त रचनेमध्ये बदल केलेला आहे. बाकी तसं त्याचा अर्थ बदलला नाही, त्याचा मीनिंग बदलला नाही, काही नाही. त्याच्यामुळे जेव्हा काय तुम्ही वाक्याचं रूपांतर करता, ही अट तुम्हाला काय करायचे ध्यानात ठेवायचीच आहे. उद्गारार्थी, विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर म्हणजे उद्गारार्थीचे विधानार्थी, विधानार्थीचे उद्गारार्थी. त्याच्यामध्ये काही कंडिशन आहेत पहा. एखाद्या गोष्टीतील आनंद, दुःख, राग, आश्चर्य अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात. अशा उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य करताना कोणती गोष्टीची विपुलता व्यक्त करायची आहे ते स्पष्ट करावे. म्हणजे काय करतो एखाद्या गोष्टीतील आनंद किंवा दुःख असेल किंवा जे काय असेल ते व्यक्त करायसाठी आपण काय करतो उद्गारार्थी वाक्य वापरतो. पण ह्या वाक्याचे काय करायचे एकदम साधे आणि विधानार्थी वाक्याचे ह्याच्यामध्ये रूपांतर करायचे. सर्वप्रथम त्या गोष्टीचे काय करायचे किती विपुलता आहे किंवा किती त्याचा एरिया आहे तो आपण काय करायचं त्या ह्याच्यामध्ये विधानार्थी वाक्यामध्ये काय करायचे स्पष्ट करायचे. तरच तर काय होतो हा त्या वाक्याचं आपल्याला विधानार्थीमध्ये रूपांतर करता येतं. त्याचे काही उदाहरणं पाहू उदाहरणावरून आपल्याला समजून येईल. किती सुंदर दृश्य आहे ते. आता हे उद्गारार्थी आहेत आता उद्गारार्थीचं काय करायचं तुम्हाला विधानार्थी. हे दृश्य फार सुंदर आहे. आता तुम्हाला प्रश्न जेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये येतात तर तुम्हाला काय केलं जातं तिथे कंसामध्ये किंवा हेडिंगमध्ये तुम्हाला काय दिलं असतं ते तुम्हाला कशामध्ये कसं रूपांतर करायचं हे तुम्हाला काय केलं दर्शवलं जातं. पण सर्वप्रथम तुम्हाला तो वाक्य जे असेल वाक्य काय करायचं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ते कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये काय करायचं रूपांतर करायचं. या गोष्टीचे मला फार समाधान वाटले. हे विधानार्थी वाक्य काय करायचं उद्गारार्थीमध्ये करायचे. किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. केवढी उंच इमारत ही. उद्गारार्थी उद्गारार्थीचं काय करायचं विधानार्थी. ही इमारत खूप उंच आहे. डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथ प्रेम विश्वविख्यात होते. उद्गारार्थी करायचे ह्याचे. केवढे विश्वविख्यात होते डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथ प्रेम. किती छान आहे तुमचे घर. हे उद्गारार्थी विधानार्थी करायचे. तुमचे घर अतिशय छान आहे. आता यामध्ये पहा इथे पण सेम कंडिशन वापरलेली आहे की तुम्हाला रचनेमध्ये बदल केला आहे पण अर्थ जो असेल त्याचा मीनिंग जो असेल मीनिंग काय हा पुरेपूर तसाच ठेवलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणतेही बदल केलेले नाही काही नाही. पुढचा असेल आज्ञार्थी प्रश्नार्थी विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आज्ञार्थी प्रश्नार्थी विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. वर पाहता आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त झालेला असला तरी त्याशिवाय या प्रकारामध्ये सूचना, सल्ला, विनंती, याचना इत्यादी अनेक भाव येत असतात. वर पाहता आज्ञातिक वाक्यामध्ये क्रियापदातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त झालेला असला तरी त्याशिवाय या प्रकारामध्ये सूचना, सल्ला, विनंती, याचना इत्यादी अनेक भाव येत असतात. आता ह्याचं काय करायचं तुम्हाला विधानार्थीमध्ये रूपांतर करायचं.
समजा कर तुला काय करायचे ते. हे काय आहे, आज्ञार्थी असेल किंवा यातून काय होतो, हा भाव प्रदर्शित होतो. तर ह्याला काय करायचं, तुम्हाला विधानार्थी करायचे. तुला काही करण्याची मोकळीक आहे. उगाच भलतेसर ते अर्थ काय करताय. या प्रश्नार्थी वाक्याचे तुम्हाला काय करायचे, ते आज्ञार्थीमध्ये तुम्हाला रूपांतर करायचे. उगाच भलतेसर ते अर्थ काढू नका. तिसरा असेल, स्वतःला सामर्थ्यवान बनव. हे विधानार्थी वाक्य करायचे. स्वतःला सामर्थ्यवान बनवावे असं मला वाटते. आपण कशाला चिंता करता, या प्रश्नार्थीचं काय करायचं, विधानार्थी मध्ये करायचं. आपण चिंता करू नये. पाचवा असेल, पांढरा ढग वर वर जात होता. याचं काय करायचं, तुम्हाला प्रश्नार्थ करायचं. पांढरा ढग वर वर जात नव्हता का. आता हे जेव्हा आपण करतो, जेव्हा आपण कोणत्याही वाक्याचे रूपांतर करत असतो, सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ते वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे. त्या आज्ञार्थे, विधानार्थे, प्रश्नार्थे कोणत्या प्रकारात. त्यानंतर आपल्याला नंतर जाणून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये कशाचं रूपांतर करायचे. हे जाणून घेतल्यानंतर आपला प्रश्न काय होता, हा सोपा होऊन जातो. म्हणजे आपल्याला हे करताना, रूपांतर करताना काय होतं, ते सोपे होऊन जातात. होकारार्थी व नकारार्थी वाक्य. होकारार्थीचे नकारार्थी किंवा नकारार्थीचे होकारार्थी करताना शक्यतो वाक्याचा अर्थ बदलू नये, त्यासाठी विरोधी शब्दाचा वापर करावा. म्हणजे होकारार्थी वाक्य असेल किंवा नकारार्थी वाक्य असेल, हे तर तुम्हाला समजत असेल. होकारार्थी वाक्य म्हणजे काय, त्यातून तुम्हाला होकार दर्शवला असतो किंवा त्यातून एक पॉझिटिव्ह पणा येत असतो. आणि नकारार्थी वाक्य म्हणजे त्यातून सदा सदा काय केलं जाते, त्यातून नकार दर्शवलेला असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह पण असतो. तर पहिला असेल, मी फार सुखी आहे. आता ह्याला काय, हा होकारार्थी आणि ह्याला काय करायचे, नकारार्थी करायचे. मी दुःखी नाही. आता हे जे शब्द आपण किंवा हे जे वाक्याचे रूपांतर केले, आता ह्याच्यामध्ये पहा, वाक्याचा अर्थ बदलू दिला नाही, फक्त त्याच्यामध्ये काय केले, ते म्हणजे विरोधार्थी शब्द काय केले, ते वापरले. चुकीचा चुकीचा अर्थ विरोधार्थी शब्द कोणता, दुःखी. बा स्वतः रागीट नव्हता. ह्याचं काय करायचं, होकारार्थी करायचं. बा स्वतः प्रेमळ होता. बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट आनंदी नव्हता. याचं काय करायचं, होकारार्थी करायचं. त्याचं बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट दुःखी होता. या ग्रंथाने मला दूर केले नाही. होकारार्थी कसं करायचे, या ग्रंथाने मला जवळ केले. सहावा, फुलांनाही मरायचे नसते. याचं काय करायचं, होकारार्थी. फुलांनाही जगायचे असते. तर आता आपण हे जर आपण वाक्य रूपांतर पाहिलं, आपण आता प्रश्नपत्रिकेकडे वळू. प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आणि कशा प्रकारचे प्रश्न आणि ते आपल्याला कसे सोडवायचे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. आता यामध्ये पहा, हा हा ह्याच्यामध्ये आपला जो प्रश्नपत्रिका आपण जर पाहिला, प्रश्नपत्रिकेमध्ये हा कोणता असतो, त्यामध्ये हा ब असतो. ह्याच्यामध्ये काय असतं, ते वेगवेगळे प्रकार दिले असतात की वेगवेगळ्या व्याकरण
प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये पहा, पाचवा जो असेल, पाचव्यामध्ये काय केलं ते कंसामध्ये आलेले. त्याच ठिकाणी तुम्हाला काय केलं जातं, त्या वाक्याचं रूपांतर करा. होकारार्थीमध्ये करा किंवा नकारार्थीमध्ये करा. हे तुम्हाला काय केलं जातं, 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी हा प्रश्न दिला जातो आणि त्या तुम्हाला त्या कंसातील सूचनेप्रमाणे तुम्हाला काय करायचं ते वाक्याचे रूपांतर करायचे. परत एकदा आपण हे पाहू, रिव्हिजन करू की वाक्याचे रूपांतर म्हणजे काय असते किंवा वाक्याचं रूपांतर वाक्याचं रूपांतर कसं केलं जातं. कोणत्याही वाक्याचं रूपांतर जेव्हा करतो आपण, फक्त त्याच्या रचनेमध्ये बदल करायचा आहे, त्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये. ही सर्वात महत्त्वपूर्ण अशी अट आहे. जेव्हा तुम्ही वाक्याचं रूपांतर करता, वाक्याचं रूपांतर करताना तुम्हाला फक्त आणि फक्त त्याची रचना बदल करायची आहे. त्याचा अर्थ बदल करायचा नाहीये. सर्वप्रथम प्रश्नार्थी, विधानार्थी वाक्य. ह्याच्यामध्ये जेव्हा जर प्रश्न होकारार्थी असेल, तर तुमचं विधान हे कशामध्ये येणार आहे? हे होकारार्थीमध्येच येणार आहे. जर तुमचा हा प्रश्न नकारार्थी असेल, तर त्याचे उत्तर जे असेल किंवा विधानार्थी वाक्य जे करतो आपण, हे कसे येणार आहे? होकारार्थीमध्येच येणार आहे. नेहमी व्यवहारात आपण बोलताना अनेक प्रश्न विचारतो, जसे तू कुठे चालला, तुला किती गुण मिळाले, प्रकृती आता कशी आहे वगैरे. प्रश्न विचारल्यानंतर आपणास त्याची उत्तरे अपेक्षित असतात. म्हणून उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात. परंतु काही प्रश्न असे असतात की प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले असते. जसे जगी सर्वसुखी असा कोण आहे, या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. जगी सर्वसुखी असा कोणीही नाही. आता ह्याच्यामध्ये पहा, उदाहरण दिलेत. तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता किंवा तुम्ही जो सराव करताना तुम्हाला काय करायचं, ते जास्तीत जास्त वाक्याचं रूपांतर करून बघा. जेवढं तुम्ही जास्त वाक्याचं रूपांतर करणार आहे, तेवढे जास्त तुमचे काय होणार आहे, ते सराव तुमचा तेवढा जास्त होणार आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये तेवढंच ते काय जाणार आहे, ते सोपे जाणार आहे. जसं आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? हा जो प्रश्नार्थी असेल, प्रश्नार्थी तुम्हाला काय करतो? विधानार्थ. आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. दुसरा, विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. आता हा जो विधानार्थी असेल, विधानार्थीचं काय करायचं ते तुम्हाला प्रश्नार्थीमध्ये करायचं. विमान प्रवास कोणाला आवडत नाही? फुकट दिले तर कोण नको म्हणेल? त्याचं विधानार्थी करायचे. फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही. फुकट दिले तर सर्व हो बोलतील. दुसरा अर्थ, उद्गारार्थी ते विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. एखाद्या गोष्टीतील आनंद, दुःख, राग, आश्चर्य अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात. अशा उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची ते स्पष्ट करावे. जसं आता हे आज्ञार्थी वाक्य दिले, तर आज्ञार्थी वाक्याचं काय करायचं? विधानार्थी करायचं. किती सुंदर दृश्य आहे ते, ते सुंदर फार, ते दृश्य फार सुंदर आहे. दुसरा, आता हे दुसरा जे असेल, दुसरा काय आहे? विधानार्थी वाक्य आणि विधानार्थीचं काय करायचं तुम्हाला, हे प्रश्न उद्गारार्थी करायचे. या गोष्टीचे मला फार समाधान वाटले. किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. एवढी उंच इमारत आहे. याचे उद्गार वाचन काय करते तुम्हाला, हे विधानार्थी करायचे. ही इमारत खूप उंच आहे. त्यानंतर आज्ञार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. वर पाहता आज्ञार्थिक वाक्यामध्ये क्रियापदातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त झालेला असला तरी त्याशिवाय या प्रकारामध्ये सूचना, सल्ला, विनंती, याचना इत्यादी अनेक भाव येत असतात. आता इथे काय सांगितलं, जेव्हा आज्ञार्थीचं कोणते वाक्यामध्ये रूपांतर करतात, त्यामध्ये भाव जे असतात, भाव तुम्हाला काय करायचे, जसे आहे तसे ठेवायचे. भावामध्ये काय करायचं तुम्हाला, बदल करायचे. ते फक्त काय करायचे तुम्हाला, हे रचनेमध्ये बदल करायचे. पण त्याचा अर्थ जो असेल, भाव जो असेल, भाव काय करायचा होता, सेम टू सेम असला पाहिजे किंवा तो तसा तसा असला पाहिजे. आता हे वाक्य जे असेल, हे वाक्य काय आहे? आज्ञार्थी किंवा आज्ञार्थी वाक्य तुम्हाला काय करायचं? विधानार्थी करायचं. कर तुला काय करायचे आहे ते.
आता हे विधानार्थी कसं आहे ना, त्याला काही करण्याची मोकळीक आहे. दुसरा, उगाच भलतेच ते अर्थ काय काढतंय, हा प्रश्नार्थीचं काय करायचं तुम्हाला हे आज्ञार्थी करायचं. उगाच भलतेच ते अर्थ काढू नका. स्वतःला सामर्थ्यवान बनव. हा पण काय आहे आज्ञार्थी आहे. तर आज्ञार्थीचं काय करायचं तुम्हाला हे विधानार्थी करायचे. स्वतःला सामर्थ्यवान बनवावे असे मला वाटते. आपण कशाला चिंता करता? आपण कशाला चिंता करता? हे विधानार्थी आपण कशाला चिंता करता? हे प्रश्नार्थी चिन्हाचं काय करायचं तुम्हाला हे विधानार्थी करायचं. आपण चिंता करू नये. 5वा असेल, पांढरा ढग वर जात होता. आता हे काय करायचं ते विधानार्थीच वाक्याचं काय करायचं तुम्हाला हे प्रश्नार्थी वाक्य बनवायचे. पांढरा ढग वर जात नव्हता का? तर हे काय आहे ते वेगवेगळ्या वाक्यांची वेगवेगळ्या वाक्यामध्ये रूपांतर कसे करायचे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अट एक लक्षात ठेवायची की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काय करायचं नाही ते अर्थ बदलायचे नाही. फक्त त्याच्या रचना बदल करायची. रचना बदल जर केली तुम्ही तर तुमचं वाक्य रूपांतर हे बरोबर होत असतं. आता ह्याच्यामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते जसं की होकारार्थी असेल, होकारार्थी म्हणून तुम्हाला काय दर्शवला जातो हा पॉझिटिव्हनेस दाखवला जातो किंवा पॉझिटिव्हपणा दाखवलेला असतो. नकार नकारार्थी वाक्यामध्ये काय केलं जातं हा निगेटिव्हपणा जास्त दाखवला असतो किंवा नकार जास्तीत जास्त दर्शवला असतो. आता ह्या दोन्ही वाक्याचे तुम्हाला काय करायचे हे वाक्य रूपांतर करायचे. पण जेव्हा हे वाक्य रूपांतर करता तेव्हा तुम्हाला तिथे काय करायचं की विरोधी शब्द किंवा विरोधार्थी शब्द जो असतो विरोधार्थी शब्दाचा काय करायचं तुम्हाला हा जास्तीत जास्त उपयोग करायचा. म्हणजे त्या रचनेचा काय होत नाही त्या वाक्याचा अर्थ बदल होत नाही. जसं मी फार सुखी आहे. आता हा जो असेल हा काय होकारार्थी कारण ह्यातून तुम्हाला काय दिसतो पॉझिटिव्हनेस जास्त दर्शवलं आहे. तर ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं नकारार्थी दर्शवायचे. मी दुःखी नाही. आता इथे काय केलं तुम्हाला हे विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत. जसं सुखी, दुःखी. दुसऱ्यामध्ये रागीट, प्रेम. तिसऱ्यामध्ये काय आनंदी, दुःखी. 5व्यामध्ये काय आहे ते दूर, जवळ. 6व्यामध्ये काय मरण, जगायचं. म्हणजे इथे तुम्हाला काय केलं ते विरुद्धार्थी शब्द वापरून तुम्ही काय केलं ते त्याचे होकारार्थीचे नकारार्थी, नकारार्थीचे होकारार्थी आणि हे जे वाक्य रूपांतर असेल वाक्य रूपांतर काय आहे हे सगळ्यात सोपं आणि सगळ्यात तुम्हाला हे लगेच सुचणार आणि लगेच उत्तर मिळणार काय ते वाक्य रूपांतर आहे. तर आजच्या पाठामध्ये आपण काय पाहिलं की वाक्य म्हणजे काय वाक्याचे कोणते प्रकार आहेत आणि वाक्य रूपांतर कसं केलं जातं. तर आपण परत एकदा बघू की आज आपण काय काय शिकलो. पहिलं वाक्य वाक्य म्हणजे काय एक अर्थपूर्ण शब्दाचा जो काही अर्थपूर्ण समूह असेल त्या अर्थपूर्ण समूहाला काय बोलतो आपण वाक्य असे म्हणतो. पण जेव्हा जे काही वाक्य बोलतो किंवा एखादा संवाद साधतो एखाद्या व्यक्तीशी तेव्हा त्या आपल्या वाक्यातून काय तर काही भाव प्रदर्शित होतात. आपले दुःख प्रदर्शित करतो आपले आश्चर्य प्रदर्शित करतो आपण समोरच्याला प्रश्न विचारतो. तर हे जे भावना जे प्रदर्शित होतात या भावनेतून या भावनेच्या भावनेवरून तुम्हाला काय करतात ते भावनेच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडतात. वाक्याचे एकूण 4 प्रकार. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. विधानार्थी म्हणजे काय ह्याच्यामध्ये केवळ काय केलं जाते विधान केले असते त्याला आपण काय बोलतो विधानार्थी वाक्य बोलतो. त्याचे उदाहरण माझे वडील आज गावी गेले. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. दुसरा प्रश्नार्थी या वाक्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं का प्रश्न विचारला जातो. तेव्हा तो वाक्य काय होतो प्रश्नार्थी वाक्य होतं. परंतु या वाक्याच्या शेवटी काय केले जाते प्रश्नचिन्ह वापरले जातात. तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? मी घरात येऊ का? आपल्याला पाहिलं का? म्हणजेच आपण समोरच्या व्यक्तीकडून काय करतो उत्तराची अपेक्षा ठेवत असतो. तिसरा उद्गारार्थी. उद्गारार्थी म्हणजे या वाक्यातून आपण भावनेचा काय केला जातो हा उद्गार काढलेला असतो. त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आणि या वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह वापरले जाते. जसं किती सोपी कविता ही अबब केवढी प्रचंड आग ही त्यांनी शेतीत केवढी सुधारणा केली. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलंय ते भावनेचा उद्गार काढलेला आहे.
आश्चर्यकारक उद्गार काय केलेत आपण हा संवाद साधताना काढलेले आहेत. पण हे वाक्य जेव्हा आपण लिहितो तर लिहिताना आपण काय करायचे तुम्हाला उद्गाराचे चिन्ह वापरायचे आहे. चौथा असेल आज्ञार्थी. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टींचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधतो, व्यक्तीशी संवाद साधताना आपण काय करतो तिथे काही गोष्टींचा बोध होतो. जसं कोण आज्ञा देत असेल, कोणी हुकूम देत असेल, कोणी विनंती देत असेल, कोणी प्रार्थना करत असेल, कोणी आशीर्वाद देत असेल, तर त्या ह्या गोष्टीचा जर बोध होत असेल तर त्याला आपण काय बोलतो हे आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. जसे तुझे पुस्तक मला दे, ज्ञानबा पोटा सोडून शेताच्या बाहेर हो, तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, बाबा ठळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे, खूप मोठा हो. आता हे जर पाच वाक्य पाहिले, पाच वाक्यामध्ये तुम्हाला कुठे आज्ञा दिसून येतील, कुठे तुम्हाला हुकूम दिसून येतील, कुठे तुम्हाला विनंती दिसून येतील, कुठे तुम्हाला प्रार्थना दिसून येतील, कुठे तुम्हाला आशीर्वाद दिसून येतील. ज्या गोष्टीचा जेव्हा बोध होतो त्याला आपण काय बोलतो हे आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. आता वाक्याचं रूपांतर हा 2 मार्काला खूप महत्वाचा प्रश्न तो वाक्याचं रूपांतर. हे चारही जे वाक्य असले चारही वाक्यांचं तुम्हाला काय करायचं ते परस्पर तुम्हाला वाक्याचं रूपांतर करायचं. जसं विधानार्थी, प्रश्नार्थी, प्रश्नार्थीचं उद्गारार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी काही असतील तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारले जातात. पण ह्याच्यामध्ये फक्त एक अट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे वाक्याचं रूपांतर करताना रचनेमध्ये बदल करता कामा नये. वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचा नाहीये. फक्त आणि फक्त सॉरी रचनेमध्ये बदल करायचा आणि त्याच्या अर्थामध्ये बदल करायचा नाही. जर तुम्ही त्याच्या अर्थामध्ये बदल केला तर तो तुमचं वाक्य रूपांतर पूर्णपणे चुकणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा वाक्य आपण रूपांतर करतो त्याच्यामध्ये फक्त रचना बदल करायचे, अर्थ बदल करायचा नाहीये. जसं प्रश्नार्थीचं विधानार्थ. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? हे प्रश्नार्थ जेव्हा आपण करतो आजकाल कोणी कोणाकडे लक्ष देत नाही. आता विधानार्थ प्रश्नार्थ किमान विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. हेच प्रश्नार्थीमध्ये कसं विमान प्रवास कोणाला आवडत नाही. तर हे काय करतात तुम्हाला हे प्रश्नार्थीचे विधानार्थी, विधानार्थीचे प्रश्नार्थी. उद्गारार्थीचे विधानार्थी. किती सुंदर दृश्य आहे ते. ते उद्गारार्थी विधानार्थी. ते सुंदर दृश्य, ते दृश्य फार सुंदर आहे. या गोष्टीचे मला फार समाधान वाटते. तू विधानार्थीचे काय करायचं उद्गारार्थी. किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. त्यानंतर आज्ञार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी वाक्याचे रूपांतर किंवा परस्पर रूपांतर. तुला तुला काय करायचे आहे. तो उद्गारार्थी असेल उद्गारार्थी काय करायचं तुम्हाला विधानार्थी. तुला काही करण्याची मोकळीक आहे. उगाच भलतेच ते अर्थ काय काढताय या प्रश्नार्थीचं आज्ञार्थी. उगाच भलतेच ते अर्थ काढू नका. स्वतःला सामर्थ्यवान बनव. या आज्ञार्थी वाक्याचं काय करायचं तुम्हाला विधानार्थी. स्वतःला सामर्थ्यवान बनवावे असे मला वाटते. शेवटचा असेल होकारार्थी किंवा नकारार्थी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं वाक्याचा अर्थ बदलू नये पण तुम्ही ह्यामध्ये काय करायचं विरुद्धार्थी शब्द वापरले तरी विरुद्धार्थी शब्द वापरायचेच आहेत. मी फार सुखी आहे. त्या होकारार्थीचं काय करायचं नकारार्थी. जसं मी दुःखी नाही. बा स्वतः रागीत नव्हता. या नकारार्थीचं तुम्हाला काय करायचं होकारार्थी. बा स्वतः प्रेमळ होता. तर अशा प्रकारे आज आपण वाक्य शिकलो. वाक्याचे प्रकार शिकलो. वाक्याचे 4 प्रकार आहेत आणि वाक्याचे 4 प्रकारून आपल्याला जे वाक्य रूपांतर कसे करता येतील हेही पाहिलं आपण. त्यानंतर प्रश्न पत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे आपण काय पाहिलं यामध्ये पाहिलं. तर हे तुम्हाला जास्तीत जास्त सराव काय करायचे वाक्य रूपांतर का करायचे सराव की तुम्हाला वाक्य रूपांतर कसं करता आलं पाहिजे. ज्या प्रश्न जेव्हा असा येतो की तुम्हाला वाक्य ओळखायचे की वाक्य कोणत्या प्रकारचे तर ते एकदम सोपं जाईल. पण जेव्हा तुम्हाला प्रश्न असा येतो की तुम्हाला वाक्य रूपांतर करायचं त्यावेळेस प्रश्न हा थोडासा अवघड होऊन जातो. मला तर सर्वप्रथम त्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आणि त्या वाक्याचा प्रकार ओळखल्यानंतर तुम्हाला त्याचं काय करायचं तुम्हाला हे वाक्याचं रूपांतर करायचं आहे.
तर आज आपण इथेच थांबू आणि परत एकदा तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचं जावो अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद.